समितीचा आज पदग्रहण समारंभ होता। अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये हा पार पाडलेला आहे। नवनियुक्त सभापती चव्हाण आणि उपसभापती विवेक रसाळ यांची आत्ताच पदग्रहण समारंभ आम्ही आटपून बाहेर निघालेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं मनाला समाधान वाटते की एक दोन युवकांना चांगल्या प्रकारचं न्याय देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। उपसभापती विवेक रसाळ यांचं वय जर पाहिलं तर अवघ्या 23व्या वर्षी तो उपसभापती झालेला। शिवसेनेला अभिप्रेत असलेलं हे काम आहे। नव्या रक्ताला नव्या युवकांना संधी देण्याचं काम शिवसेनेनं आजपर्यंत घडवलेलं आहे। महाराष्ट्रात जेवढे काही तुम्ही सिनियर नेता कोणत्याही पक्षातली बघता ते खऱ्या अर्थानं ते प्रोडक्ट ते आमच्याच फॅक्टरीतून तयार झालेलं आहे। म्हणून आमची नवीन नेतृत्व तयार करणारी फॅक्टरी आहे, एक कारखाना आहे, इथे नवीन नवीन नेतृत्व तयार होत असते आणि भविष्यातही अशा प्रकारचे नवीन नेतृत्व करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना संधी देण्याच्या संदर्भामध्ये आमचा पक्ष अग्रगण्य राहील। आज परभणी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या पदग्रहण सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता। त्यामध्ये सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रविभाऊ चव्हाण यांची निवड झालेली आहे आणि उपसभापती म्हणून उबाटाचे विवेक रसाळ यांची या ठिकाणी निवड झालेली आहे। या दोघांचाही पदग्रहण सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता आणि निश्चित त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि या पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून सर्व ग्रामस्तरावर सर्व प्रभावी योजना त्या ठिकाणी त्यांनी राबवाव्या या सदिच्छा आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। निश्चित स्वरूपामध्ये दोघंही अत्यंत तरुण आहेत, चांगलं काम करतील आणि या पंचायत समितीला निश्चित स्वरूपामध्ये अग्रेसर घेऊन जातील असा आम्हाला विश्वास आहे।